नमस्कार मित्रांनो, मी भागवत निकम. स्वागत आहे तुमचं BN एज्युकेशनमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मागच्या पाठामध्ये आपण 11वा पाठ अभ्यासला होता, कार्य आणि ऊर्जा. या पाठामध्ये आपण 12वा पाठ अभ्यासणार आहोत, साधी यंत्रे. तर बघा, खालील चित्रांमध्ये काही कामे युक्तीने पूर्ण करण्यासाठी एक ठराविक साधन वापरलेले आहे. त्या साधनांचं नाव सांगून त्याचा कसा उपयोग होतो याची वर्गात चर्चा करा. तर दैनंदिन जीवनामध्ये कमी वेळेत कमी श्रमाने व अधिक कामे व्हावीत यासाठी जी साधने वापरली जातात त्यांना यंत्रे असे म्हणतात. शेजारी चित्रात दाखवल्याप्रमाणे यंत्रांमध्ये 1-2 भाग आहेत. त्यांची रचना साधी सोपी आहे. अशा यंत्रांना साधी यंत्रे म्हणतात. साधी यंत्रे सहज हाताळता येतात, शिवाय ती बिघडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता कमी असते. म्हणून दैनंदिन जीवनात आपण अशी अनेक साधी यंत्रे वापरत असतो. तर बघा, खालील चित्रांमध्ये दाखवलेल्या यंत्रांचे निरीक्षण करा. ती कोणती कामे करण्यासाठी वापरली जातात? आणखी अशा यंत्रे तुम्हाला सांगता येतील का? या यंत्रामध्ये अनेक भाग आहेत. एक काम पूर्ण करण्यासाठी त्यात अनेक प्रक्रिया होत असतात. त्यासाठी या यंत्रामध्ये अनेक भाग एकमेकांशी जोडलेले असतात. म्हणून या यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे म्हणतात. गुंतागुंतीच्या यंत्रामध्ये जोडलेले काही भाग हे साध्या यंत्रापैकीच असतात. गुंतागुंतीच्या यंत्रांची रचना क्लिष्ट असते. दैनंदिन जीवनामध्ये कामाच्या स्वरूपानुसार वेळ, श्रम यांचा विचार करून आपण साधी तसेच गुंतागुंतीची यंत्रे वापरतो. आता काही साध्या यंत्राची माहिती घेऊया. उतरण. एक वजनदार पिंप ट्रकमध्ये चढवायचा आहे. रवीने अ तर हमीदने ब ही फळी निवडली. राहीने फळी वापरलीच नाही. कोणाला पिंप चढवणे सर्वात जड वाटले असेल, कोणाला सर्वात हलके वाटले असेल. अ ब या फळ्यांपैकी कोणाची लांबी अधिक आहे, कोणाचा चढाव अधिक आहे. यावरून काय समजते? वजन उचलण्यासाठी तिरपी टेकवलेली फळी वापरली तर आपल्याला कमी वजन पेलावे लागते आणि वजन चढवणे हलके वाटते. अशा फळीला उतरण म्हणतात. उतरणीचा चढाव जितका कमी असेल तितकेच वजन कमी जाणवते, परंतु जी उतरण लांबीला जास्त असते, उतरणीचा चढाव जितका जास्त तितकीच तिची लांबी कमी असते, परंतु आपल्याला अधिक वजन पेलावे लागते. त्यानंतर बघा, अ ब क असा एक त्रिकोणी कागद कापा. आता अ क या कडेवरून लाल रेघ ओढून घ्या. हा कागद चित्रात दाखवल्याप्रमाणे पेन्सिलला गुंडाळा. काय दिसते? अ क ही या त्रिकोणाची उतरणीसारखी बाजू हळूहळू अ पासून क पर्यंत उतरते. स्क्रूवरचे आटे अशाच पद्धतीने केलेले असतात. म्हणूनच स्क्रू लाकडात बसवताना तो जणू उतरणीवरून खाली खाली जात असतो. त्यामुळे खिळा ठोकण्यापेक्षा स्क्रू बसवण्यासाठी कमी जोर लावावा लागतो. म्हणजेच स्क्रू ही एक लोखंडी पट्टीची गुंडाळलेली उतरणच आहे. स्क्रूप्रमाणे लोखंडावरील घाटाचा रस्ताही डोंगराभोवती गुंडाळलेली एक उतरणच असते. त्यामुळे मोठी वाहने सहजपणे डोंगर चढू व उतरू शकतात. त्यानंतर निरीक्षण करा. चित्रामधील घाटरस्ता चढण्यासाठी पाऊलवाट व रस्ता असे 2 मार्ग उपलब्ध असतील तर या 2 मार्गांनी डोंगर माथ्यावरील चढण्यासाठी लागणारा वेळ, ताकद आणि तुमची सोय यांची तुलना करा. त्यानंतर बघा, असे होऊन गेले. ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज यांनी शेजारी चित्रात दिसणाऱ्या यंत्राचा शोध लावला. म्हणून हे यंत्र आर्किमिडीज स्क्रू असे ओळखले जाते. मोठ्या जहाजाच्या आतून पाणी काढण्यासाठी त्यातून आतून दांडा बसवलेला एक गोलाकार नळीचा वापर केला. ती नळी 45 अंश कोनात पाण्यात ठेवून दांडा सपाट पृष्ठभागावर येईल असे ठेवले. जेव्हा दांडा फिरवतात तेव्हा पाणी वर चढू लागते. त्यानंतर बघा, पाचर. लाकूड फोडण्यासाठी कुऱ्हाडीचा उपयोग होतो. 2 उतरणी जोडल्या की एक धारदार अवजार तयार होते. अशा अवजाराला आपण पाचर म्हणतो. पाचराचा उपयोग एखाद्या वस्तूचे 2 तुकडे करण्यासाठी किंवा चिकटलेल्या वस्तू वेगळ्या करण्यासाठी होतो. कुऱ्हाड, सुरी, पटाशी ही पाचर या साध्या यंत्राची उदाहरणे आहेत. सुई आणि खिळा देखील 2 वेगळ्या प्रकारचे पाचरच आहे. कापड शिवण्यासाठी सुईची गरज पडते. फळ कापण्यासाठी आपण सुरी वापरतो. सुईचे टोक किंवा सुरीची धार बोथट झाली तर सुई कापडात शिवत नाही. सुरीने फळ कापले जात नाही असे का होते? त्यानंतर तरफ बघा. शेतकरी शेतात रुतलेला मोठा दगड काढण्यासाठी एक मजबूत पहार वापरत आहे. अशा यंत्राला तरफ म्हणतात. तरफेचे बल, भार आणि टेकू हे 3 भाग असतात. तरफेचा दांडा ज्या आधारावर टेकवलेला असतो त्याला तरफेचा टेकू म्हणतात. तरफ टेकूभोवती फिरते.
त्यानंतर तर्फेने जी वस्तू उचलली जाते किंवा ज्या बलाविरुद्ध तर्फ कार्य करते तिला भार म्हणतात. टेकूपासून भारापर्यंतच्या तर्फेच्या भागाला भारभुजा म्हणतात. त्यानंतर वस्तू उचलण्यासाठी दांड्याच्या दुसऱ्या भागावर बल लावले जाते. टेकूपासून बलापर्यंतच्या तर्फेच्या भागाला बलभुजा असे म्हणतात. तरफ वापरल्यामुळे कोणकोणती कामे करता येतील? जरा डोके चालवा आणि याचे उत्तर मला कमेंटमध्ये द्या. त्यानंतर बघा, हे करून पहा. टेबलावर एक पेन्सिल ठेवा, तिला काटकोन करेल अशी एक पट्टी तिच्यावर ठेवा. पट्टीच्या एका टोकावर पेपर वेट ठेवा. दुसऱ्या टोकावर बोटाने दाब देऊन हा पेपर वेट उचला. या तर्फेचे भारभुजा, बलभुजा आणि टेकू कोणते आहेत? आता पेपर वेटपासून पेन्सिलचे अंतर प्रत्येक वेळी 4 सेंटीमीटर वाढवत जा आणि प्रत्येक अंतरावरून पेपर वेट उचलला जातो का पहा. काय आढळते? भारभुजेच्या तुलनेत बलभुजा जसजशी लांब होत जाते तसतसे पेपर वेट उचलण्यासाठी कमी बल लावावे लागते. हा तर्फेचा पहिला प्रकार होय. त्यानंतर बघूया, सॉसच्या बाटलीचे झाकण काढताना आपण ओपनर कसे वापरतो ते चित्रात बघा व त्याप्रमाणे कृती करा. ओपनर झाकणावर ठेवून घट्ट बसलेले झाकण काढण्यासाठी आपण ओपनरच्या विरुद्ध टोकावर बल लावून ते वर ओढतो. तेव्हा झाकणही वर उडते आणि त्यावेळी ओपनर टेकूभोवती फिरतो. यावेळी भार, बल, टेकू कुठे असतात? त्यानंतर बघा, आपण चिमट्याने एखादी वस्तू कशी उचलतो? चिमट्याच्या 2 भुजांच्या टोकाला वजन म्हणजेच भार असतो. 2 भुजांच्या मधल्या भागावर आपण बल लावतो, म्हणजे बल हे तर्फेच्या मध्य भागावर लावले जाते आणि टेकू हा भार तर्फेच्या 2 टोकांवर असते. बल, टेकू आणि भार यांच्या स्थानांवर तर्फेचे 3 प्रकार पडतात. तर बघा, तर्फेचा पहिला प्रकार बघा. तर्फेच्या पहिल्या प्रकारात टेकूमध्ये असतो व एका टोकाला भार तर दुसऱ्या टोकाला बल असते. तर्फेचा दुसरा प्रकार, मध्यभागी भार, एका बाजूला टेकू, दुसऱ्या बाजूला बल, हा तर्फेचा दुसरा प्रकार आहे. आणि तिसरा प्रकार जर बघितला तर मध्यभागी बल, एका बाजूला टेकू आणि दुसऱ्या बाजूला भार, हा तर्फेचा तिसरा प्रकार आहे. त्यानंतर जरा डोके चालवा. जे चित्रात दैनंदिन जीवनातील काही यंत्रे दाखवलेली आहेत, प्रत्येकाच्या तर्फेचा प्रकार कोणता ते मला तुम्ही उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. हे करून पहा. कप्पी, पेन्सिल, चिकटपट्टी. हे करून पहा. कप्पी, पेन्सिल, चिकटपट्टी, दोऱ्याची रिकामी रीळ, अर्धा मीटर जाड दोरा, दोरीला बांधता येईल असे वजन, खोड रबर, खेळ्यातील रंगीत चिकट माती, टेबलावर कडेसर पुढे येईल अशा पद्धतीने पेन्सिलवर टेबलावर ठेवा. ती चिकटपट्टीने टेबलावर पक्की चिटकवा. पेन्सिलच्या पुढच्या आलेल्या भागावर रीळ अडकवा. पेन्सिलच्या टोकावर रंगीत मातीचा गोळा बसवा, म्हणजे रीळ सनलाईट. या रीळावरून एका बाजूला वजन असलेला जाड दोरा सोडा. आता या दोऱ्याचे मोकळे टोक धरून खाली ओढले तर काय होते? दुसऱ्या टोकाला बांधलेले वजन वर उचलते. वजन उचलण्यासाठी खाच असलेले चाक आणि दोरी यांच्या अशा रचनेला आपण कप्पी म्हणतो. कप्पी वापरण्याचे काय उपयोग आहेत? वरच्या दिशेने वजन उचलण्यासाठी खालच्या दिशेने बल लावता येते, हे अधिक सोयीचे असते. रोजच्या वापरातील कप्पीची काही उदाहरणे तुम्ही पाहिली असतीलच, त्यांची यादी करा. सांगा भाऊ. चाक आणि आस. आकाश पाळण्याची मजा तुम्ही सर्वांनीच घेतली असेल. त्याचे मोठे चाक कसे फिरते? आकाश पाळण्याचे मोठे चाक मध्यभागी एका दांड्यावर बसवलेले असते. या दांड्यास आस म्हणतात. विजेच्या साह्याने आस फिरू लागला की त्यावर बसलेले चाकही फिरते. आस आणि चाक ही जोडी एक साधे यंत्र आहे. याचा असंख्य ठिकाणी उपयोग होताना आपण पाहतो. सायकलचे पॅडल फिरवले की चाक फिरू लागते. असे कशामुळे होते? तर हे आसमुळेच होते. त्यानंतर बघा, यंत्राची निगा. यंत्रे वापरली जात असताना त्याचे भाग एकमेकांवर घासतात. धूळ बसून खराब झालेल्या भागांमध्ये अधिक घर्षण होते. हवामानाच्या परिणामाने काही भाग गंजतात. असे भाग घासले जाऊन त्यांची झीज होते, त्यामुळे यंत्रे निकामी होतात. हे टाळण्यासाठी त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. यंत्राची निगा राखताना त्यांचे सर्व भाग पुसून स्वच्छ केले जातात. एकमेकांवर घासल्या जाणाऱ्या भागात वंगण सोडतात, जेणेकरून त्यामधील घर्षण कमी होऊन त्यांची झीज कमी होईल. वापरत नसताना त्यावर धूळ बसू नये म्हणून यंत्रे झाकून ठेवली जातात. हवामानाचा परिणाम होऊ नये म्हणून यंत्रातील धातूंपासून बनलेल्या भागांवर रंग दिला जातो आणि यंत्रे कोरडे राहतील याची दक्षता घेतली जाते. त्यानंतर बघा, माहिती आहे का तुम्हाला? मोठमोठ्या कारखान्यात यंत्राची देखभाल व निगा राखण्यासाठी एक स्वतंत्र विभाग असतो. ठराविक कालावधीत कारखाने बंद ठेवून त्याची यंत्राची निगा राखली जाते. यंत्राची निगा राखली नाही तर गरजेच्या वेळी ती उपयोगात येणार नाही.
यंत्रे कशी हाताळावी याची माहिती घेऊन अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. तर बघा आपण काय शिकलो. श्रम कमी व्हावे म्हणून आणि कमी वेळात अधिक काम व्हावे यासाठी यंत्रे वापरली जातात. काही यंत्रे साधी तर काही गुंतागुंतीची असतात. उतरण, पाचळ, तरफ, कप्पी, चाक ही साधी यंत्रे आहेत. बल, भार, टेकू यांच्या स्थानावरून तर्फेचे 3 प्रकार पडतात. यंत्रे कार्यक्षम राहावीत म्हणून त्यांची योग्य ती काळजी घ्यावी. चौफेर बघा. कोणतेही काम व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यासाठी एखादी युक्ती वापरावी लागते. युक्तीला यंत्राची जोड द्यावी लागते. जुने, टाकाऊ, अडगळीतील साहित्य शोधा व त्यापासून एखादे यंत्र बनवा. जुने खराब झालेले एखादी पेन घ्या व त्यापासून एखादे यंत्र तयार करा. ज्यांनी केले ते मला कमेंट करा. तर मित्रांनो, या पाठामध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नेक्स्ट पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि मित्रांनो, जर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील.